नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पुरी येथील जगन्नाथ मंदिराचं रहस्य पाहणार आहोत। येथील मूर्ती तुम्ही जर पाहिले असाल तर येथील मूर्तीला फक्त ओठ, नाक आणि कान एवढेच अवयव आहेत। बाकीचे अवयव नाहीत। जसे की आपण राम मंदिर, कृष्णाची मूर्ती असे अनेक देवतांच्या मूर्ती आहेत ज्यांना हात, पाय वगैरे सर्व अवयव असतात। पण पुरी येथील जगन्नाथांच्या मूर्तीला फक्त डोळे, ओठ आणि कान एवढेच अवयव का? याचं रहस्य काय? हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। तर आपण याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला जगन्नाथ मंदिराचं रहस्य कळेल आणि मूर्तीची जी स्थिती आहे किंवा मूर्तीचं जे रहस्य आहे ते रहस्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आपण अनेक देवदेवतांच्या मूर्ती पाहिल्या असतील, पण जगन्नाथ भगवानाची मूर्ती वेगळीच आहे। त्यांना शरीर नाही, हातपाय नाहीत, फक्त डोळे, नाक आणि ओठ आहेत। हे असं का? यामागचं रहस्य जाणून घेतलं आहे का तुम्ही? चला उलगडूया या पुरातन आणि रहस्यमय कथेचा पडदा। आपल्या देशात 4 दिशांना 4 प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत, त्यांनाच आपण चारधाम म्हणतो। पूर्व दिशेला असलेला ओरिसा राज्यात श्री जगन्नाथांचे स्थान असून त्या शहराला जगन्नाथपुरी असं नाव पडलेलं आहे। येथे जगन्नाथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण होय। आषाढ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी म्हणजेच आज पासून पुरी येथे जगन्नाथांची यात्रा धूमधडाक्यात निघते। म्हणजे आज जगन्नाथांची जी यात्रा आहे ती सुरू झालेली आहे आणि आज म्हणजे जगन्नाथांच्या जयघोषामध्ये येथे यात्रा निघते किंवा मिरवणूक निघते। ती आषाढ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी निघते, जी की आज आहे। श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यामध्ये त्यांची बहीण सुभद्रा अशी 3 भावंडे 3 वेगवेगळ्या प्रचंड रथावर विराजमान झालेले असतात। ते अति भव्य रथ ओढायला शेकडो भाविक पुढाकार घेतात। म्हणजे ज्या श्रीकृष्ण, बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा हे 3 भावंडे हे रथावर विराजमान झालेले असतात आणि तो रथ ओढण्यासाठी शेकडो भाविक हे पुढाकार घेत असतात। या रथयात्रेत अक्षरशः लाखो भाविकांची उपस्थिती असते। तुम्ही जर कधी गेला असाल पुरीला तर तुम्हाला तिथे खूप लाखोंचे भाविक तिथे उपस्थित असताना पाहिलेले असताल तुम्ही। कारण ते 4 धामपैकी एक धाम हे पुरीचं जगन्नाथ मंदिर आहे आणि तिथे वर्षभर हे भाविक येत जात असतात आणि आजच्या दिवशी म्हणजे लाखोंची उपस्थिती तिथे भाविकांची असते। का तर श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा हे 3 भावंडे या रथावर विराजमान झालेले असतात आणि रथ ओढायला तिथे शेकडो भाविक हे येत असतात। पण काही भाविकांना तो रथ ओढायचा चांगला एक अनुभव येत असतो आणि काही भाविकांना हे लाखोंची गर्दी असल्यामुळे तिथे जाता येत नाही, त्यामुळे ते पण लाखोंची उपस्थिती तिथे असते। मूर्तीचं अनोखं रूप तुम्ही पाहू शकता। मूर्ती बघा तर मूर्तीत फक्त आपल्याला डोळे दिसतात, कान दिसतात आणि नाक दिसतं आणि ओठ दिसतो। एवढे अवयव हे फक्त जगन्नाथ या देवांचे आपल्याला या मूर्तीमध्ये दिसतात। पण यामागचं रहस्य काय आहे? का एवढीच मूर्ती आहे? त्याचे बाकीचे अवयव कुठे आहेत? किंवा काय याच्या मागे काय हे कथा आहे किंवा दंतकथा काय आहे ते आपण बघूयात। मूर्तीचं अनोखं रूप सध्याचे जगन्नाथाचे मंदिर हे 12व्या शतकात बांधलेले आहे असं सांगितलं जातं। पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे भारतातील 4 धामापैकी एक आहे। येथे भगवान विष्णू, बलराम, सुभद्रा यांची पूजा केली जाते, पण त्यांची मूर्ती इतर देवांसारखी पूर्ण शरीरी नाही। तर त्यांची मूर्ती ही दुसऱ्या देवांसारखी, मी जसं की सांगितलं की आपल्या श्रीकृष्ण असेल किंवा रामाची मूर्ती असेल ही पूर्ण शरीरी मूर्ती आहे, पण जगन्नाथाची मूर्ती ही पूर्ण शरीरी मूर्ती नाही। यामागे अनेक कहाण्या सांगितल्या जातात।
वैदिक कथा मूर्ती अपूर्ण का? वैदिक कथेमध्ये सांगितलेले आहे की मूर्ती अपूर्ण का आहे. तर एक प्राचीन कथा अशी सांगते की भगवान विष्णू राजा इंद्रद्युम्नाच्या स्वप्नात येऊन सांगितले की मी एका विशिष्ट झाडाच्या लाकडात बसतो, त्या लाकडापासून मूर्ती तयार करा. एक रहस्यमय सुतार, खरं तर देव अशीलधामी विश्वकर्मा आला आणि मूर्ती घडवायला घेतली. कोण होता एक रहस्यमय सुतार? कोण होता? खरं तर देव आणि अशीलधामी विश्वकर्मा ते होते. आणि त्यांनी काय केलं तर ती मूर्ती घडवायला घेतली. अट होती, काम पूर्ण होईपर्यंत दरवाजा उघडायचा नाही. काय अट दिलेली होती त्यांना की काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही दरवाजा उघडायचा नाही. पण राजाने संयम गमावला आणि दरवाजा उघडला, त्यामुळे मूर्ती अपूर्ण राहिली. हात पाय राहिलेच नाहीत. काय झालं तर हात आणि पाय राहिलेच नाही, कारण की त्यांनी काय केलं, जी अट होती ती अटच पूर्ण केली नाही. त्यामुळे राजाने तो संयम गमावला आणि दरवाजा उघडला, त्यामुळे मूर्ती ही अपूर्ण राहिली. म्हणजे त्या मूर्तीला हात पाय हे राहिलेच नाही. जेवढं त्यांनी घडवलं होतं तेवढंच त्या मूर्तीला राहिलं. एक दिव्य तेज मूर्तीमध्ये प्रवेश करतं आणि तिला प्राण मिळतो. मूर्तीचे डोळे का मोठे असतात? म्हणजे ह्या मूर्तीचे, जगन्नाथांची जी मूर्ती तुम्ही पाहिली असेल किंवा दर्शन घेतलं असेल तर तेव्हा तुम्हाला कळालं असेल की मूर्तीचे डोळे एवढे मोठे का आहेत. तर जगन्नाथांच्या मूर्तीचे डोळे अत्यंत मोठे आणि गोल असतात, कारण ते सर्व विश्वावर लक्ष ठेवतात. असं सांगितलेलं आहे कथेमध्ये की जगन्नाथांच्या मूर्तीचे डोळे हे गोल आणि मोठे आहेत, कारण ते सर्व विश्वावर लक्ष ठेवून असतात. ते भेद न करता सर्वांना पाहतात. म्हणजे कोणताही भेदभाव न करता ते डोळे किंवा जगन्नाथांचे डोळे हे सर्वांना पाहतात. डोळे म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व, ते सगळीकडेच आहे. हे तर तुम्हाला माहित आहे. डोळे म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व आहे आणि ते सगळीकडेच आपल्याला दाखवतं. मूर्ती दर 12 वर्षांनी का बदलतात? तर जगन्नाथाची जी मूर्ती आहे ती दर 12 वर्षांनी का बदलली जाते? तर नबकल्लेबर नावाचा विधी दर 12-19 वर्षांनी केला जातो. काय केला जातो? तर नबकल्लेबर नावाचा विधी दर 12 ते 19 वर्षांनी केला जातो. नवीन लाकूड शोधलं जातं आणि त्या लाकडात जुन्या मूर्तीची ब्रह्मतत्व ऊर्जा स्थानांतरित केली जाते. काय केलं जातं तर नवीन लाकूड शोधलं जातं आणि त्या लाकडात जुन्या मूर्तीची ब्रह्मतत्व ऊर्जा स्थानांतरित केली जाते. हा विधी पूर्ण गुप्त असतो. हा विधी कसा असतो? तर हा विधी पूर्णतः गुप्त असतो, कोणालाही पाहू दिलं जात नाही. हा विधी होताना कोणालाही दाखवला जात नाही किंवा कोणालाही दिसू दिला जात नाही. हा कसा असतो तर गुप्त असतो. जगन्नाथ मूर्ती केवळ एक प्रतिमा नाही, ती एक विश्वात्मक ऊर्जा आहे. काय आहे तर ती एक प्रतिमा अशी नाही की ती एक विश्वात्मक ऊर्जा आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यात भूत, वर्तमान आणि भविष्य सगळं आहे. काय आहे त्याच्यामध्ये तर भूत, वर्तमान आणि भविष्य, म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे सर्व त्या मूर्तीमध्ये आहे. या रहस्यात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा संगम आहे. यात काय आहे तर या मूर्तीमध्ये भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्ही कधी पुरीला गेला असाल तर तुम्हाला तो अनुभव पाहावयास मिळाला असेल, कारण की तिथे गेल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. कारण की 4 धामापैकी एक धाम हा पुरीचा म्हणजेच जगन्नाथांचा आहे आणि तिथे प्रत्येक व्यक्ती हा गेलाच पाहिजे. कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये तसं सांगितलं जातं की 4 धाम हे पूर्ण केले पाहिजे. पण काही कारणांनी काही लोकांचे 4 धाम पूर्ण होत नाहीत, पण त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. केवळ नाहीतर फक्त जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न करून पुरी येथे जगन्नाथांच्या दर्शनासाठी गेलंच पाहिजे. जय जगन्नाथ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये जय जगन्नाथ म्हणून लिहा. धन्यवाद.